सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने भारतातील LGBT समुदायाची घोर निराशा झाली. सेम सेक्स अर्थात समलैंगिक जोडप्याच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी फेटाळून लावली. 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने बहुमताने हा निर्णय देताना त्यांनी कोर्टाच्या मर्यादा अधोरेखित केल्या. कायदा करण्याचा अधिकार संसदेचा, कोर्ट केवळ संसदेने बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी करते असे सांगत याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या कोर्टात सोपवला. अर्थात या कायद्याला केंद्राचा विरोध आहे. त्यामुळे सध्या तरी समलैंगिक लग्नांना कायदेशीर मान्यता मिळणे कठीणच आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. LGBT कार्यकर्ता म्हणून सर्वपरिचित असणारी बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिने सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आपली भूमिका मांडली. LGBT समुदाय फक्त भारतातील प्रत्येक नागरिकाला असलेले हक्क मागत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे माझी नक्कीच निराशा झाली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय निश्चितच निराशाजनक आहे. LGBT समुदाय वेगळा हक्क मागत नाही, भारतातील प्रत्येक नागरिकाला असलेला अधिकारच मागत आहे. विवाह करून कुटुंब स्थापणे हा मूलभूत अधिकार आहे. त्यापासूनच या समुदायाला दूर ठेवले जाते असं तिचे म्हणणे आहे. तिला आशा आहे की संसद विशेष विवाह कायदा सुधारणा करत LGBT समुदायाला समलैंगिक विवाहाचा हक्क देईल. सेलिना एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हणत असली तरी समलैंगिक जोडप्यांचे अधिकार आणि हक्क यासाठी एक समिती नेमण्याबाबत केंद्र सरकारला केलेली सूचना तिला आशादायक वाटते. ती म्हणते, मला वाटते की एक पाऊल योग्य दिशेने पडलेले आहे. रोम एका दिवसात बांधले नव्हते अशी पुष्टीही तिने जोडली. सेलिनाने 2001 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर ती प्रसिद्धी झाली. त्याच वर्षी मिस युनिव्हर्समध्ये ती 4थी उपविजेते देखील ठरली होती. तिने 2003च्या जनशीन चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये अभिनयाची सुरुवात केली. नो एंट्री, गोलमाल रिटर्न्स, अपना सपना मनी मनी यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला. सेलिनाची मेकअप आर्टिस्ट प्रोबियरदामुळे ती LGBT चळवळीकडे आकर्षिली गेली. तो समलिंगी होता. त्याच्या मृत्यूने तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तिचे म्हणणे आहे, मॉडेल म्हणून तिच्या संघर्षाच्या काळात प्रोबियरदा माझ्यासाठी आईसारखी होती आणि तो माझा गॉडफादरही होता. त्याच्या मृत्यूने मला हादरवून सोडले. त्याच्या निधनाच्या फक्त 1 आठवडा आधी माझ्याशी त्याचे शेवटचे संभाषण झाले होते. समलिंगी माणूस म्हणून वृद्धत्वाची भीती होती. जीवनसाथी आणि मुले नसणे याची त्याला खंत होती. समलिंगी असण्याच्या कलंकामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य आनंदाच्या शोधात गेले. त्याला हवे असलेले सुख कधी मिळालेच नाही. या दुःखद घटनेने माझ्यातील LGBT विषयाची भीती काढून टाकली. त्याच्या न्याय हक्कासाठी लढण्यास मला प्रवृत्त केले. LGBT चळवळीशी जोडली गेल्यामुळे मला देशभरातील लोकांकडून धमक्या आल्या होत्या अशी ती सांगते. चित्रपट उद्योगातील काही सहकाऱ्यांनीही माझ्याकडे पाठ फिरवली. माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवल्यास त्यांची ओळख उघड होण्याचा त्यांना धोका वाटत होता. मी कोणत्याही धमक्यांना भीक घातली नाही. उलट LGBTशी संबंधित संस्था, कार्यक्रम आणि चित्रपट महोत्सवांना पाठिंबा देत राहील. ती म्हणते, धमक्यांमुळे मला मोठा आर्थिक भारही सहन करावा लागला. सुरक्षेसाठी खाजगी गार्ड नेमावे लागले. त्यावर मोठा खर्च झाला. कलम 377 हटवण्यात आले तेव्हा मी समर्थन केल्याने काही संघटनांना आवडले नाही. त्यावेळीही माझ्या विरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला. माझ्या स्वतःच्या लैंगिकतेबद्दलही प्रश्न उपस्थित केले गेले. फ्रेंड सर्कलने मला दूर ठेवले. चित्रपटांमधून काढून टाकले गेले, पण LGBT समुदायासाठी काम करणे सुरूच ठेवले असे ती सांगते.